तर आजचा दिवस आमचा सुरू होतोय 12:15 वाजता. आल्यानंतर आराम केला. साधारण रात्री एक 3:30-4 वाजता राईड संपली. तर व्हिडिओ प्रॉपर क्लोज नाही करू शकलो. आणि आपल्यासोबत आहे धनंजय आणि अभय. हे काल मला साधारण एक राहतगडच्या इथे भेटले. त्याच्या आधी मला अभय भेटला ऑन द वे राईड करताना. आणि मुंबईची नंबर प्लेट महाराष्ट्र मुंबईची नंबर प्लेट आहे म्हणून हाय हॅलो झालं. आणि मग पुढे राईड सुरू झाली यांच्यासोबत. आता म्हणजे राईडमध्ये काय काय अनुभव येत असतात. काल झालं काय की आपले ॲव्हेंजर तिकडे उभी आहे. तर माझ्या गाडीमध्ये ऑइल कमी झालं असं मला जाणवलं म्हणून मी ऑइल टॉपअप केलं. त्यानंतर परवा म्हणजे 23 तारखेला अभयची गाडी चा चेन स्प्रॉकेट ब्रेक झाला. इंदोरमध्ये ते हॉल्ट घेतला त्यांनी. इंदोरच्या पुढे आष्टाला हॉल्ट घेतला आणि मी देवासला हॉल्ट घेतला. तर अशा स्टोरीज प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. आणि जसं मी ह्यांना भेटलो हे पण असं नाही आहे की फार वर्षापासून ओळखतात. ह्यांची पण एका दिवसाची ओळख आहे, माझी पण एका दिवसाची ओळख होईल. आता 24 तास पण नाही झालेत. अजून आम्ही संगमवरती स्नान करायला गेलो नाही आहे. पहिलं जाणार आहोत आम्ही ते सुझुकी शोरूममध्ये ह्याची बाईक पिकअप करायला. बाईक पिकअप केल्यानंतर पुढे जाणार आहे. सरप्राईज आहे ते तिकडे गेल्यावरती भेटू. तोपर्यंत वेट करा. पोलीस फिरत आहेत. तर असा काहीसा आहे सिस्टम इथली. आम्हाला 1 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. आणि 1 किलोमीटर अंतर पार करायला किती वेळ लागतो आता काय माहीत. म्हणजे ते असं काहीतरी आहे बघा. काय खरोखर मेळा म्हणजे मेळाच आहे. कोणाला काय ताळमेळच नाही आहे. असो आपण जास्त टाइम ह्याच्यामध्ये वेस्ट न करता. इथे पोलिस स्वतः उशिरा कसे उलटे सुलटे चाललेत. असो आय एम नॉट कोटिंग एनीवन की चुकीचं काम चालू आहे. पण इथे हालत तशी आहे. जवळपास लाखो भाविक आलेत महाकुंभसाठी. आता सर्व ठिकाणी गुगल बाबा चालतात पण प्रयागराजमध्ये फक्त एकच बाबा चालतोय. तो म्हणजे अभय बाबा. तो सांगतोय तसं आम्ही चालू. 2.5 किलोमीटर दाखवतोय आणि आम्ही नुसते अभय सांगतो इकडे टाक तिकडे टाक तिकडे टाक. चलो आरामात आरामात. ही टुकटुक मस्त आहे. ही जी आहे ना ही टुकटुक मस्त आहे. हाँ उतना बैलेंस नहीं है जिसकी वजह से शायद पलटी मारता होगा. लेफ्ट की राइट. लेफ्ट. बस आता काय लेफ्टच घे.
तो घुसेगा रोड है कहीं ना कहीं तो घुसेगा। सो बाईक तर इथे आहे आपल्या अभयची आणि चैन स्प्रोकेट दाखवण्यामागचं कारण काय आहे की राईडमध्ये अशा गोष्टी घडत असतात, पण राईड कॅन्सल करून चालत नाही, ती कंटिन्यू करावी लागते आणि ती तशीच ठेवावी लागते. अदरवाईज होणार काय की पोस्टपोन डिले करत ते आयुष्य निघून जातं, फक्त राहतात त्या रिग्रेट्स. तर हे सर्व डिस्कशन चालू आहे ना, हे फक्त ह्याचं गुगल मॅप लोकेशन वेगळं दाखवतं आहे, ह्याचं गुगल मॅप लोकेशन वेगळं दाखवतं आहे आणि त्यामध्ये कन्फ्युजन हे आहे की गुगल मॅप गोल गोल फिरवतं आहे. आता कोण कोणाला गोल गोल फिरवतं तेच माहीत नाही पडत आहे. असो, तर एकदा त्या रस्त्याला लागलो की हा लेफ्ट चुकला आमचा, मग पुढे जाऊन युटर्न घेऊन पुन्हा ह्या मार्गावरती आलो आणि आता हा आतला रस्ता आहे, असा काहीसा आहे. सो तुम्ही समजू शकता की काय असतं एक ट्रॅव्हलरचं आयुष्य. गुगल मॅप चुकला की सर्वच चुकतं. आपल्याला ह्या रोडने जायचंय बाप्पा, ह्याचा ह्याला ऐक बाबा, ह्याचं ऐक आधी. आपल्याला इकडनं जायचंय. आर यू शुअर? नक्की का? फोन फ्रेंड करायचं आहे का तुला? फोन फ्रेंड करायचं आहे? कोणाला फोनवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे? उत्तर तुला कन्फर्म करायला. सांभाळ, एकदम हळू घ्या, स्किड होणार बाईक. ह्याच्यामध्ये आहे ना, अरे चालू आहे बाबडी, चालू आहे आपला व्हिडिओ. एक लाइन चलो, एक लाइन. तर एडवेंचर में और एक एडवेंचर हो गया है कि अरे बापरे, अडकलं की काय? हा, अच्छा हे संगम आहे. अरे वा, काय नशीब आहे आपलं, डायरेक्ट संगमला घेऊन आले. आणि अशा प्रकारे संगमवरून बाईक घेऊन जाण्याचा एक नवीन अनुभव आम्हाला मिळालेला आहे. तरी सर्व महाकुंभ भक्तजनांनी ह्याचा नैतिक सुख घ्यावं ही विनंती. असो, मजा भरपूर झाली, मस्करी भरपूर झाली, पण खरोखर काही गोष्टी अनपेक्षित घडतात आणि हेच अनपेक्षित घडणं बऱ्याच लोकांना सुखदायी असतं, काही लोकांना दुःखदायी पण असतं. प्लीज रिलेट ज्यांना सुखदायी आणि दुःखदायी वाटतंय आणि कमेंट. असो, जे कमेंट केली, लाईक केलं, नाही केलं तरी काही जास्त हे नाही पडत, कारण आपलं हे घरगुती व्लॉग आहेत. म्हणजे अगदी पॉपकॉर्न आणि तुम्ही चाय नाश्ता वगैरे घेऊन आरामात बसून बघाल असे व्लॉग्स असतात, 40-40, 50-50 मिनटं. का? कारण हे आठवणी आहेत. या आठवणी अशाच आपल्या यूट्यूब चॅनलवरती संग्रहित करून ठेवतो. जा मराठी शब्दकोशात बघा, संग्रहित म्हणजे काय, म्हणजे ते रेकॉर्डेड. आणि मी इथला कलर घेऊन जाणार एवढं नक्की, कारण आज ना बलकलावा घेतलेला आहे ना काही. हाय,
मागे धनंजय आहे आणि माझ्याबरोबर आहे अभय. म्हणजे ॲक्च्युली मी अभय बरोबर आहे. सो आणि हा असा काहीसा रस्ता आहे. सो चला, आपली बॅटरी जास्त नाही झाली तर आपल्याला जुगाड आहे. दुसरा जुगाड तुम्हाला सांगतो काय असणार आहे. तर सध्या आपण पोहोचलो आहे ते वाराणसीमध्ये. वाराणसी हे एक आध्यात्मिक ठिकाण आहे. असं बोललं ना की फार इरिटेट होतं. त्यामुळे थेट मुद्द्यावरती येतो की सध्या आहे ते वाराणसीमध्ये आणि 134 किलोमीटरचा प्रवास आम्ही 150 किलोमीटर करून इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे विचार करा. आणि हायवे सुपर्ब हायवे आहे. म्हणजे जर बघायला गेला ना हायवेचा हे तर 70-80-90 करत इथे आलो आहे. पण रस्ता संपतच नव्हता. असं वाटत होतं की अजून जावं एवढा मस्त आणि मस्का रस्ता होता. बाकी शहर एकदम नॉस्टॅल्जिक. अजूनही विटांची घरं, बिल्डिंग जरी असतील तरी 2 मजली किंवा मॅक्झिमम 3 मजली आणि फुल देहाती टाईप. ACP वगैरे एकदम म्हणजे असं पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं काहीसं फील येतोय. हे कॉलेज की स्कूल आहे, लहान मुलांचं स्कूल. तर आता काशी विश्वेश्वर यांचं दर्शन, मग गंगा आरती. आता किती वेळ लागेल मला सांगू शकत नाही कारण ट्रॅफिक जबराट आहे. ट्रॅफिक पुढे जबराट आहे. बघू. तर या ट्रॅफिकमध्ये आता अडकतोय आणि 2 किलोमीटरसाठी 12 मिनटं. म्हणजे साधारण मुंबईसारखं किंवा मुंबई एवढंच ट्रॅफिकचं प्रमाण इथे आहे. का मुंबईमध्ये एवढा मोठा रस्ता असून सुद्धा ट्रॅफिक आहे, पण इथे छोटा रस्ता आहे त्यामुळे ट्रॅफिक आपण समजू शकतो. सांगण्याचा मुद्दा काय आहे की मुस्कुराइए आप बनारस में हो. 4 ते 5 तासाचं ट्रॅव्हलिंग करून इथे आल्यानंतर असं ट्रॅफिक असेल तर थोडंसं अडचणीचं होऊन बसतं. क्या बात आहे. कट मारून गेला तो. वन वे आहे काय? नाही, वन वे नाही आहे. अभी कुछ नहीं है. 1 वे 2 वे 5 वे. आता अंधार तर पडत चाललाय. जवळपास अंधार पडला. तर 6 वाजलेत. 6:30ला पूर्ण अंधार होईल. आपण कमीत कमी बसने आलो असतो तर विचार कर काही लवडे लागले. अरे सेन्सर अच्छा ओके. वाट लागली असती. वाट लागली असती.
असो, तर आता डायरेक्ट डुबकी मारताना भेटू. चलो. बाय. तर अरे बाप रे, सब कट मार के जा रहे हैं. तो कुछ रखा तो नहीं, सब आगे लेके रखा हुआ है. अरे हाँ, अभी क्या करने का है? पहिला पेट पूजा करू आणि मग देवदर्शनाला जाऊ, कारण भूक लागलेली आहे. मन पण लागणार नाही. पानीपुरी भी खाना है. हाँ, पानीपुरी भी और चाट. हाँ चलो. एक ही प्लेट मध्ये. हा, तुझ्या प्लेट मध्ये घे. आम्ही खाऊ कसं, मी बघतोय ना. हाँ चालेल. हाँ, हम दोनों का एक ही में दे दो. ठेव ना इथे. पानी ग्रीन है. सुपर है. लिंबू, पुदीना, कोथिंबीर, मिरची, लसूण. आता राउंड दूसरा चालू है. सो कितने साल से चल रहा है? कितने साल से चल रहा है बिजनेस? कितने साल से कर रहे हो आप? हम 35 साल हो गए. मुंबई में बनने वाले भी यही से लोग हैं. अभी तक का खाया सबसे अच्छा ये हो गया. अरे त्यांची काउंटिंग मिस होते ना. कैसे दे दादा? हाँ बोलिए ना दादा. क्या दे? 10 की 5 है. दे दीजिए. इधर ये साइड आइए आप. अभी चाट बना दीजिए. बना एक सब प्लेट. आता पाणीपुरी झालंय, आता चाट. हाँ. डबल पेटीस वाले चाट. जर आपण मागे जाऊया. हा, इथे बस ना मागे. चलिए आप. मेरा फोन कहाँ गया था? हैं? फोन लिया था मैं. बड़ी बड़ी शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होते रहती है. अरे फोन रखा कहीं पे, ढूंढ कहीं पे रहे हैं. तो राइड में ऐसा होता है कि कहीं पे रख देते, ढूंढते कहीं और है. और इतना सारा चीज़ें हो रहा है वहाँ पे. बाइक पार्किंग करना, वो रिसिप्ट संभाल के रखना, उसके बाद में मोबाइल, पर्स, चाबी है ना, सब ध्यान देना पड़ता है.
असो, आता चाट येईल ते चाटून घेऊया आणि मग पुढे बघूया. तर असं काहीसं दिसतंय. आणि हे काय आहे बघूया. चिजलिंग सारखं आहे पण थोडीशी गव्हाची टेस्ट येते. आणि ही पुरी आहे. गोड चटणी, तिखट चटणी, मिरची आणि टिक्की. कांदा, गाजर आणि त्याच्यावरती थोडंसं, त्याच्या खाली थोडंसं दही आहे. आणि सिक्रेट मसाला. तो हो गया टोटल 120 हो गया ना. 120 में आधा पेट तो भर गया. एक बच्चा रो रहा है. आपण अजून पण ट्राय करू. हे फक्त ट्रायल आहे, पिक्चर अजून बाकी आहे. असं बघायला गेलं तर फुल फ्लेज असं खाण्याचंच भंडार आहे. त्यातले फक्त 2 आयटम आम्ही खाल्ले आणि दोन्ही पण ऑथेंटिक, म्हणजे इथलं जे टेस्ट आहे ना ती वाटली. आणि ते हॉटेलमध्ये जाऊन तशी टेस्ट मिळेल नाही मिळेल माहीत नाही, पण त्या ठेल्यावरती मिळाली कारण ते स्ट्रीट फूड आहे. तर स्ट्रीट फूड सारखं तर आमच्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. तर तुम्ही बघू शकत असाल की एक्झॅक्टली काय सीन आहे. अजून थोडं वरून दाखवतो. हो बाबा, एवढंच जाईल. म्हणजे साधारण दादरचं मार्केट कसं असतं तसा मला फील येतोय, पण त्यामध्ये पण थोडा सुटसुटीतपणा पण आहे, नोस्टॅल्जिक फील पण आहे. जसं ह्या इथे पाहिलं ना अमूलच्या इथे, ते नोस्टॅल्जिक फील आहे. म्हणजे साधारण मोहम्मद अली वगैरे सारखं जे गल्ल्या दिसतात, पण नोस्टॅल्जिक म्हणजे एकदम फार जुन्या काळातलं स्ट्रक्चर इथे दिसतंय या इथे. आणि व्हेज आणि स्वीट डेलिकेसी इथे दिसते. जे समोसे, म्हणजे कसं कचोरी आणि बालुशाही वगैरे कसं तसा आयटम दिसतोय. उद्या महाशिवरात्री आहे, म्हणजे आज आहे तारीख 25, 26, 27. त्यामुळे जसं इकडचे म्हणतात की उद्या महाशिवरात्र झाली की पूर्ण मार्केट फ्री होऊन जाईल आणि सुटसुटीत वाटेल. आणि एवढी जी ट्रॅफिक दिसते ती फक्त त्या दिवसासाठी आहे. पूर्ण गर्दीच आहे आणि गर्दी जसं जसं पुढे होतं तशी गर्दी वाढत चालली आहे. तर असा काहीसा माहोल आहे. हा, चर्च आहे, त्याच्या बाजूला एक शोरूम आहे आणि त्या बाजूच्या गल्लीमधनं जायचं आहे ते दशाश्वमेध घाट याकडे.
परंबा भगवती अन्नपूर्णा देवी प्रतिष्ठान. म्हणजे मी जे इंदोरला अन्नपूर्णा देवी बघायला गेलेलो, त्या अन्नपूर्णा देवीचं मंदिर इथे देखील आहे. म्हणजे त्या ट्रस्टचं मंदिर इथे पण आहे. आता ते शोधावं लागणार. बघू. माणसांचा आवाज, हॉर्नचा आवाज भरपूर आहे. म्हणजे बोला ना हॅपनिंग प्लेस, अशी हॅपनिंग प्लेस आहे. तर चाललो आहे ते दशाश्वमेध घाटकडे. तिकडे गंगा स्नान करू. असं म्हणतात की गंगेमध्ये गेल्यानंतर सर्व पापं धुतली जातात. मला तेवढंसं ते पटत नाही. पहिली गोष्ट, पाप पुण्य हे आपण मोजायचं नसतं. आपल्या बाजूने केलेलं पाप कदाचित दुसऱ्या बाजूला ते पुण्याचं पण ठरतं कधी कधी. आणि काही काही वेळेला आपण जे पुण्य करतो ते कोणाला पाप झाल्यासारखं पण असतं. सो इट्स, नाण्याच्या दोन बाजू असतात, पाप आणि पुण्य. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सो जास्त ह्याच्यामध्ये वाद न घालता सध्या गंगेचं पाणी यामध्ये डुबकी मारू किंवा स्नान करू आणि मग काशी विश्वेश्वर देवा भगवानाचं किंवा देवाचं दर्शन घेऊ. अरे काय झालं?
हाँ तुम लोग इधर उधर देख रहे थे, जा जल्दी जा. होते फोटो पाहिजे का तुला? ऐसा करो ऐसा थांब रे भाई, तुझा फोटोचा काही कर ना, हे कर हा झूम कर ना, झूम कर ना. हाँ ओके है आपके पास? हाँ खूप पब्लिक आता यायला सुरुवात झाली आत्ता पण. हे बोलत ना की एवढं भारावून जायला होतं ना की एवढं श्रद्धा एवढं आत्मीयतेने लोक येतात इथे गंगा स्नान करायला. गंगा स्नान करतात, त्याच्यानंतर मग इतर काही विधी असतील ते विधी करण्यासाठी इथे येतात आणि त्यानंतर पुन्हा मार्गस्थ आपल्या घराच्या दिशेने. सो आता आपण एक घेणार आहोत, एक इथे एक गंगा आरती होते या इथे समोर. या इथे मंदिर आहे आणि असं बघायला गेलं तर फार नॉस्टॅल्जिक आणि म्हणजे बोलतात ना की शब्दात व्यक्त करू शकत नाही असं इथलं काही वातावरण आहे. तर आपण एक साधू लोक दिसतात, तर मग आपण एक जस्ट फेरी घेऊ आणि मग हे घेतलेलं आहे, ध्वज घेतला. अब कहाँ पे जाना है? अब देखना है. हाँ अभी लेट आई उनके
बनारसी साडी पडद्यांची इच्छा आहे आइए नींबू चाय लेमन टी बनारस फॅक्टरीमध्ये येऊन बनारसी साडी बघावी हा बनारसी साडी कधी बनवायची आहे ती आम्ही बघू शकता शंभू पंचदशनाम आवाहन अखाड़ा तर आता निघालो ते परतीच्या मार्गावरती आणि पुन्हा एकदा फूड ब्लॉक घ्यायचा आहे तर मग त्या फूड ब्लॉकच्या इथे भेटू. जाओ 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 आज गर्दी असणार ना. अरे यार आपला ह्याचं आहे ना काय बोलत ते शिवरात्री आहे ना. अरे अशी काही गर्दी आहे. म्हणजे ही पण गर्दी आहे, इथे पण गर्दी आहे. आता येणाऱ्यांची जेवढी गर्दी आहे त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त जाणाऱ्यांची गर्दी आहे. पण पूर्ण झगमगट दिसतोय. उजेड आणि लाइट्स. बनारस है, वाराणसी. चलो यार नीचे का दाव जो चला आता इकडनं निघायची वेळ झाली आहे. खाण्याच्या वगैरे मध्ये बघू मग डायरेक्ट कूच पुन्हा संगमकडे. ही लाईन आहे काशी विश्वेश्वरचं दर्शन घेण्यासाठी आणि आलो आहे इथे. इकडची धूळ घेऊन चाललो आहे सोबत, इकडचं गंगाजल घेऊन चाललो आहे सोबत. हेच एवढं पुरेसं आहे. दर्शन जेव्हा बोलतो आपण हर हर महादेव, जो हर एक कण में महादेव है. कब कौन किसको कभी कहाँ मिल जाए महादेव, किस रूप में पता नहीं. तो हर हर महादेव असं म्हणत आम्ही जाणार आहोत पुन्हा मागच्या आपल्या संगमच्या दिशेने. आणि अशा प्रकारे काय नजारा आहे. म्हणजे जे एकदम दुर्कट दिसतात ना, ते दुर्कट म्हणजे पूर्ण लाईट्स आहेत. आणि त्या लाईट्स आहेत ना त्या अगदी 10-15 किलोमीटर पर्यंत पसरलेले आहेत. हा इथे पण बघा, हे जे दिसतं 10-15 किलोमीटर पर्यंत परिसर आहे.
म्हणजे क्रेझी क्रेझी पब्लिक. माइक चेकिंग, माइक चेक, माइक टेस्टिंग, माइक टेस्टिंग, 1 2 3, माइक टेस्टिंग 1 2 3. निकालो ना फ्रेम का. हाँ हाँ इसका पूरा फ्रेम पे जय शिवाजी.